आणि त्यांच्या माध्यमातून या परमान फ्लडलाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहतोय त्यांचं भरीव योगदान या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा संघ देखील सनम कुमार एकता प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. धनंजय अण्णा गवळी आणि नितीन गवळी यांच्या मालकीचं मैदान देखील आपल्याला पाहायला मिळते आणि या मैदानावर आपण बघितलं तर कंटिन्यू मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण बघितलं तर या स्पर्धे अगोदर देखील ब्रह्मावती चषकाचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये दोन्ही संघनायकांनी पाठवायचे आहेत. राखीव खेळाडू बोलू आपण सामन्याकडे या. पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळतो एकता प्रीमियर लीग स्पर्धेमधील संदेश सोल्जर्स विपक्षी कृष्ण इंटरप्राइजेसच्या दोन संघामध्ये. बॅटिंग साइड 12 मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये फलंदाजी करण्याचा संघाचा राखीव खेळाडू आमच्या संरक्षण कक्षामध्ये पाठवायचा आहे. अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. हो यायलो मात्र इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कोचच्या डोक्यावरून चिडून निघून जाते डीप एक्स्ट्रा रिझन मधून सीमा पार एक्स्ट्रा शॉट चौकार. यावेळी जोरदार अपील आणि एस एजन गॉन विकेटचं पतन. पहिले चिन्ह वार आणि त्यानंतर पलटवार पाहायला मिळतोय. विजय भोये या निराश मनाने पॅलनकडे फलटताना विजय भोयाने चौकाराने सुरुवात चांगली केली होती मात्र त्यानंतर तो बाद होऊन पॅलमध्ये परतताना आणि गोलंदाजाने इथे मात्र कमबॅक केलेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केला होता. संभाजी आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. संभाजीने विकेट प्राप्त केलेला आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर खरं तर त्याने चौकार खर्च केला होता आणि त्यानंतर कमबॅक करताना देखील तो पाहायला मिळतोय. याला इनसाइड आउट एक्स्ट्रा कोचच्या डोक्यावरून हा चेंडू देखील पाहायला मिळतोय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धाव फलंदाज कंप्लीट करतात आणि 2 धावेने संदेश शोल्डर संघाची धावसंख्या स्कोरवर पोहोचते 6 वर. न्यू बॅटर संतोष आपण पाहतोय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून यावेळी मात्र चेंडू अडवला गेलेला आहे. 2 धाव घेण्यापासून तरीही देखील रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावने संघाची धावसंख्या 8. यशरक्षाची भूमिकेमध्ये आपण पाहतोय दीपक मोडी हार्ट ऑफ भिवंडी. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज संभाजी. कट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. शॉर्ट एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. आपण सामना पाहूया संदेश सोल्जर्स विपक्ष कृष्ण इंटरप्राइजेसच्या 2 संघामध्ये त्याच्या पहिल्या रजनीमधील ही 5वी लढत पाहायला मिळते. यावेळी फुल टॉच आणि फुल टॉच वर फुल टो वसूल चिनूला फेकून दिलाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
नितीन 11 विरुद्ध अंश 11 पुढील सामना असणार आहे. आता सध्या आपण सामना बघूया संदेश होल्डर्स विपक्ष कृष्ण इंडियाच्या दोन संघामध्ये. P1चं पहिले षटक संपलेलं आहे. P1च्या पहिले षटक समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 15 धावा. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून कवरच्या डोक्यावरून पाठलाग करतात 3-3 क्षेत्ररक्षक. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अखेर आपण पाहतो डीप मध्ये आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना मात्र इथून 3 धाव फलंदाजांना कंप्लीट केलेल्या आहेत आणि 3 धावेने संदेश होल्डर संघाची धावसंख्या स्कोरवर पुढे सरकताना पोहोचते ते 18 वर. एकता प्रीमियर लीग 2026 ही दिमागदार आयोजन आपण बघतोय. अखंड एकता बंधुता जोपासण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पर्व दुसरं आहे आणि दुसऱ्या पर्वामधील हा पहिला दिवस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली रजनी आपण बघतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्लेअर मिस. अगदी अवसर ऑफस्टॉपमा चेंडू होता. खेचून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजा मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही. प्रकाश आपण बघतो बॉलिंग ट्रॅकवर P2चं दुसरं षटक हलताना अँड एज अँड गॉन. विकेटचं पतन दुसरा हादरा संदेश सोल्जर्स संघाला. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला फुरतले. पहिला फलंदाज बाद झाला होता विजय भोई आणि त्यानंतर बाद होताना धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अतुल आता मात्र चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. अठरा धावसंख्या 2 फलंदाज आतापर्यंत संदेश सोल्जर्स संघाने गमावलेले आहेत. यावेळी मात्र स्वतःच्या फाउंडरमध्ये या झेलला पकडण्याचा प्रयत्न मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही धावसंख्या सिंगल पुढे सरकताना पोहोचते ते 19. इष्टांच्या मागे आतापर्यंत दीपक मडवी यांनी 2 झेल पकडलेले आहेत. अतिशय चांगले इन्स्ट्रक्शन दीपक मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळते. P2चं दुसरं षटक मार्कस आहे प्रकाश दूरच्या टोकाकडून. यावेळी स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते. सिंगल रन्स इथे देखील फलंदाज कंप्लीट करताना सिंगल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळते. पोहोचते ती 20 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना बघतोय संदेश होल्डर्स विपक्ष कृष्ण इंडियाच्या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेलं अंश 11 विपक्ष नितीन 11 या दोन संघामध्ये. यावेळी मात्र कट केला चुनला स्क्वेअर कटचा फाटका चुनू निघून जाईल पॉइंट रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. UCN केबल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केले जाते. उज्ज्वल केबल नेटवर्क लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहतोय एकता प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरा. एकता अखंडता बंधुता या स्पर्धेच्या माध्यमातून जोपासली जाते. दीपक मढू येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या संदेश होल्डर संघाची स्कोरवर पाहायला मिळते ती एकूण 24 धाव 12ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर दीपक मडवी सज्ज होताना आपण पाहत आहोत. पाऊलपेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मध्ये विखुरलेले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते.
फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते. थर्ड मॅन फायनल एक 20 मध्ये आहेत. एक्स्ट्रेक्शनच्या मागे इतर क्षेत्रक्षक डीपमध्ये तैनात केले गेले आहेत. दीपक माडवी दूरच्या टोकाकडून. हो, इथे मात्र आपण बघूया बॅटच्या किनाऱ्याला की नसीब का सहारा असंच म्हणावं लागेल ना, कारण सुदैव ठरतोय तो फलंदाज आणि दुर्दैव ठरतोय गोलंदाज. झेलला ड्रॉप केला जातोय आणि या झेल ड्रॉप केल्यानंतर एक धाव देखील फलंदाज पूर्ण करताना. धावसंख्या 25 सिल्वर जुबली. यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर झपकन आतल्या बाजूने वळताना धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकर पाहायला मिळते ती 25 धावा 25. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातो. घातक करू शकतोय मात्र सुदैव आपण बघतो यावेळी देखील फलंदाजाला नशिबाची साथ मिळताना. एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाज कंप्लीट करताना. धावसंख्या 26. बॅकफुलला जाऊन फटका केलेला आहे. कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न नसणार आहे. फक्त एका धावेचा समाधानी दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. इथे देखील फक्त एक सिंगल रन्स. या षटकामध्ये आपण बघितलं तर एका एका धावेने समाधान मानताना संदेश सोल्डर संघाचे फलंदाज पाहायला मिळतात. दीपक माडवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र फुलटा चेंडू टर्न केलेला चेंडूला मिड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण बघतोय पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. 2 धाव दरम्यान फलंदाज कंप्लीट करताना. धावसंख्या 29. या षटकामधील अखेरचा चेंडू. आतापर्यंत चांगले गोलंदाज दीपक माडवी करताना या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 5 धाव त्यांनी खर्च केलेले आहेत. यावेळी मात्र पिकअप शॉट आणि हा चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्कोरच्या वरून सीमा पार. कडकच आहे षटकार. अतुलच्या बॅट मधून पिकअप शॉट पाहायला मिळतोय. लवकरच चेंडू पिक केला होता आणि चेंडू पिक करताना पिकअप शॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वेगाने वाढताना देखील पाहायला मिळत आहे. 3 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावा. पुढील सामना आपण पाहणार तो अंश 11 विपक्ष नितीन 11 या दोन संघामध्ये. ग्रुप बी मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी अपरकटचा फटका. चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत. सेफ लँडिंग होते. या टप्प्यावर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातो. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये भरपूर मशागत तिथे करावी लागते या क्षेत्ररक्षकांना आणि दरम्यान फलंदाज 2 धावा इथे कंप्लीट करताना. धावसंख्या 37 धावा. रुपेश आपण मध्ये 34 षटक घेऊन आलेले आहे. हो, यावेळी मात्र चेंडूला भिरकून दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. सुरेख झेल आणि आणखी एक फलंदाज फेल. तिसरा फलंदाज झेलबा चेलपाने बाद होताना आपण बघतोय या इनिंग मध्ये. या अगोदर जे 2 झेल पकडले होते ईस्टर्नच्या मागे, त्यानंतर लॉंग ऑन रिझन मध्ये झेल पकडला जातोय. सफलता अर्जित करताना गोलंदाज रुपेश. 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झाले होते. आता मध्ये नवीन फलंदाज पवन मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
यावेळी खेचून मारलेला फटका एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. मिडविक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 38. या षटकामध्ये आपण बघतो एक सफलता अर्जित केलेली आहे गोलंदाज रुपेश याने आणि फक्त 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 3च धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे या पॉइंट रिझनकडे. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला गेलेला आहे. 2 धाव फलंदाज कंप्लीट करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. आपण बघूया खरं तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. मात्र 2च धावा इथे फलंदाजाने पूर्ण केल्या आणि 2 धावीने या संघाची धावसंख्या पोहोचली ते 40 वर. संदेश शोल्डर संघ आपण बघतो नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यानंतर अंश 11 आणि नितीन 11 दोन्ही संघाने आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो कट केलेला आहे चेंडूला मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एक धावपेक्षा अधिक नाही. 41-41 या षटकामधील अखेरचा चेंडू. रुपेश यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. आतापर्यंत 23 चेंडू टाकले गेले आहेत. मात्र आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की एक अतिरिक्त धाव या इनिंग मध्ये गोलंदाजाने खर्च केलेली नाही. आणि इथे मात्र चर्चा सुरू होते अखेर अतिरिक्त धाव नो बॉलच्या रूपाने या इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण स्कोलेक पंचाचा इशारा नो बॉल झालेला आहे. येस नोचा इशारा पंच सुनील मात्रे सर देताना आपण पाहतोय. 1+1 अशा 2 धाव आपल्यामध्ये जोडल्या जातील. आम्ही चर्चा करत होतो खरं तर एक्स्ट्रा धाव इनिंग मध्ये आलेली नाही. अखेर एक्स्ट्रा धाव इथे या इनिंग मध्ये अखेर पाहायला मिळते. धावसंख्या 43. का या अगोदर आपण बघितलं तर एकही एक्स्ट्रा रन या इनिंग मध्ये पाहायला मिळाले नव्हते. मग ते इथे एक्स्ट्रा रन आपल्याला येताना पाहायला मिळते. चौथं षटक मार्गस रुपेश चौथं षटक हाताळताना या अगोदरचे 2 सामने हाय स्कोरिंग पाहायला मिळते. तिसरा सामना थोडा लो स्कोरिंग त्यानंतर चौथा सामना पुन्हा एकदा हाय स्कोरिंग आपण पाहिला होता. एकमेव सामन्याचा अपवाद वगळला तर सर्वच सामने आपल्याला हाय स्कोरिंग पाहायला मिळालेले आहेत. यावेळी ऑन साइडला मिडविक रिजन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होताना धावसंख्या 44. 11च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा इथे या संदेश शोल्डर संघाने जोडलेले आहेत. 44 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. अकरा पूर्णांक 0-0च्या सरासरीने प्रति षटकामध्ये आतापर्यंत संदेश सोल्जर संघाने धावा जोडलेले आहेत. 4 षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 बाद 44 धावा. आणि शेवटच्या षटकामध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज कृष्ण इंडापाच्या संघाकडून सज्ज होताना दूरच्या टोका करून समीर पाहायला मिळतोय. पुढील सामना आपण पाहणार होतो अंश 11 विपक्ष नितीन 11 या 2 संघामध्ये. हो 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 पुल केले चेंडूला आणि या चेंडू निघून जाते सीमा पार. षटकार
त्याची वाट लावताना आपण बघतोय सध्या फलंदाज अतुल, कारण समीरचा खरपूस समाचार घेतला जातोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार अतुलच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि षटकारांनी संघाची धावसंख्या अब तक 56 धाव आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. हानेमध्ये षटक आणि हानेमध्ये षटकामध्ये अनामरे पाहायला मिळतात आणि षटकांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर राजेंद्र पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक हॅट्रिकसाठी पारितोषिक असणार आहे. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. लॉंग ऑफ लॉंग मध्ये चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजामध्ये. धावसंख्या 58. या डावामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि यानंतर लगेच आपण टॉसकडे वळणार आहोत. नेक्स्ट मॅच अंश 11 विपक्ष नितीन 11 या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय. हे आपण पाहू शकतो. सुनील म्हात्रे सरांचा अद्भुत इशारा देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 59. शेवटचे षटक मार्गस्थ समीर शेवटचे षटक उचलताना आपण पाहतोय. तिरप्या रनअप नाही घ्या गोलंदाजी ट्रॅकवर तू पुन्हा एकदा सज्ज होताना. हो या मध्ये फोर्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. वाट ऑफ लॉंग ऑन रिझर्व मध्ये या नक्कीच आपण पाहतोय या आणि इथे मात्र फलंदाज रनआउट चोपाने बाद होताना. टॉस साठी दोन्ही संघटक आपण टॉस बॉक्स रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अंश 11 विपक्ष नितीन 11 या दोन संघामध्ये. सूर्य रिचा धनंजय गवळी टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अंश 11 विपक्ष नितीन 11 या दोन संघामध्ये. इथे मात्र हा चेंडू चांगला आहे. भरत मुकादम साहेबांना विनंती असेल आपण व्यापीठात जुळ्या. आपलं एकता प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. या षटकामधील या डावामधील अखेर चेंडू समीर हाताळण्यासाठी सज्ज होतोय. सामना केला फलंदाज अतुल. इथे पंचाचा इशारा येतोय डेड बॉलचा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. समीर बॉलिंग ट्रॅकवर सामोरे जाईल पुन्हा एकदा फलंदाज अतुल यांनी आतापर्यंत अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. यावेळी अगदी बाहेरचा चेंडू वाईट चेंडू खेळण्याचा प्रयत्न जवळजवळ फलंदाजाने केलेला आहे आणि नो साठी ते रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपर्स रिव्ह्यू आहे. हे अंपर्स रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. माफ करा. इट्स फीड डिलिव्हरी फक्त हे एकच जाऊ. अशा प्रकारे पहिल्या डावमध्ये संदेश सुलदेव संघाने निर्धारित 5 षटकामध्ये आपल्या धावपळीवर एकूण धावा कुठून गेलेले तर 60 आणि 61 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते कृष्ण इंटरप्राइजेसच्या संघासमोर. तर बोलू आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला अंश 11 विपक्ष नितीन 11 या दोन संघामध्ये.
वायदस मुकदम साहेब आणि राजू पाटील साहेबांना विनंती असेल का आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. Check, hello, check. Hello, check. धन्यवाद सुभाषजी धुमाळ सर, धन्यवाद गवळी सर, ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. एकता प्रीमियर लीग EPL ही स्पर्धा तुम्ही सध्या एन्जॉय करता आणि आता टार्गेट असेल सामना जिंकण्याकरिता 61 धावांचं लक्ष असेल. जबरदस्त बॅटिंग आपल्याला शेवटला बघायला मिळाली. चांगला फिनिशिंग टच देण्यात आला. यानंतर नितीन 11 वर्सेस अंश 11 या दोन संघांदरम्यानची लढत तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच आणखी एक लेजंड क्रिकेटरचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. भरत मुकादम या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सर्व लेजंड क्रिकेटरचा सन्मान एकता प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण करतो आणि भरतजी मुकादम यांना विनंती असेल की आपण पुढे यावं. भाईदास मुकादम आपण आपल्या शुभास या ठिकाणी भरत मुकादम यांना सन्मानित करायचं आहे. लेजंड क्रिकेटर आपल्या गावातील आणि नक्की सगळ्यांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या वाजवा भरत मुकादम यांच्याकरिता. अनेक वर्षांपासून ज्या खेळाडूला आपण क्रिकेट खेळताना बघत आलेलो आहोत, युवा अवस्थेमध्ये असल्यापासून तर आता वयाच्या 40 नंतर 40+ क्रिकेट देखील त्यांच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळालं आणि त्यांचा हा सन्मान EPLच्या वतीनं करण्यात येतोय. 61 खरं तर 1990 ते 2000 या दशकात आपण जर गेलो तर डेफिनेटली सर्वात अव्वल स्थानावरती पायगावचा संघ तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये बघायला मिळाला होता आणि खऱ्या अर्थानं भरत मुकादम त्या संघाचा देखील हिस्सा राहिलेले आहेत. वाह, क्या बात आहे. अव्वल स्थानावरती संघ सध्या आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये जशी गोरसईकरांची दहशत पाहतो, टेंभोली संघाची दहशत पाहतोय, तसा एक काळ असा होता की पायगाव संघाची दहशत. खरं तर तेव्हाचा तो संघ म्हटलं तर भरत मुकादम असेल, दीपक मडवी तेव्हापासून क्रिकेट खेळतायत. नितीन गवळी, राकेश पाटील यांचा तो दबदबा कायम आपल्याला बघायला मिळाला आणि तदनंतर या गावातून अनेक सारे क्रिकेटर्स घडताना आपण बघतोय आणि सध्या तर या स्पर्धेचा आपण विचार केला तर मूळ हेतूच तो आहे. आणि खरं तर डॉक्टर गवळी सर देखील त्यावेळेला त्या टीमचा हिस्सा होते. वा, ही देखील एक अभिमानाची गोष्ट आहे. 61 धावांचं लक्ष आहे आणि या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हार्ट ऑफ भिवंडी या गावातून सुरुवात करणारा खेळाडू आणि अखेर भिवंडी तालुक्याचा अभिमान बनला. अनेक वर्ष भिवंडीचं क्रिकेट यांनी गाजवलं, भिवंडीच्या बाहेरचं क्रिकेट ज्यानं गाजवलं आणि आता गावच्या प्रीमियर लीग मध्ये दीपक मडवी. पहिलाच बॉल आणि चेंडूला पाठवलं सर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय दणदणीत हा चौकार. हॅलो पुन्हा एकदा बॉल तयार होतो. राईट हॅम द विकेट. विजेचा बॉल फ्री केला. सॉफ्ट हँड बॉलला पाठवला डीप मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट.
एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 5 च्या आकड्यावरती. विजयनं देखील पहिल्याच बॉलवर चौकार लगावला होता ज्यावेळेला फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत होते आणि येथे आपण पाहतो दीपकच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळालाय आणि दीपकच्या सोबतीनं भूषण आलाय. 61 धावा करायचे म्हटले तर पर ओव्हर 12 धावा तुम्हाला इथून जोडाव्या लागणार आहेत. 12.20 च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत आणि इथून ही पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्वाची ठरणार आहेत, निर्णायक ठरणार आहेत. बुम बुम भूषण इज ऑन स्ट्राइक नाउ. हेलो 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 बोल तयार विजय. ओ यावेळेला कट करायचं होतं, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्या 6 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. 6 ऑन द बोर्ड नाव. 12.20 12.20 च्या गतीनं धावा जोडायच्या आहेत. सुरुवात तर चांगली मिळाली आहे. ओ यावेळेला अप्पर कट फक्त दिशा दाखवली आहे. वॉट अ शॉट, नजाकत, मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. बॉल सीमारेषेच्या बाहेर. बुम बुम भूषणच्या बॅटमधून चौकार. जबरदस्त फटका होता. फक्त या ठिकाणी दिशा दाखवत असताना अप्पर कटचा अंदाज आणि बॉलला पाठवलं सर बॅकवर्ड ऑफ दी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. परंतु सुभाषजी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की या ओव्हरऑल आतापर्यंतच्या 5व्या मॅच मध्ये रेग्युलर क्रिकेटर्सना भारी पडलेत 40+ क्रिकेटर. खरोखरच पुराने चावल. पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली काही वेळेला. वा सेन्सिबल क्रिकेट. आणखी एक बॉल सीमा पार भूषणच्या बॅटमधून क्लासिकल चौकार. आता भूषणकडे ती संधी आहे. ओव्हर द विकेट. ओ पुन्हा त्याच दिशेनं तिसरा लगातार तिसरा चौकार आलाय भूषणच्या बॅटमधून. बॅकवर्ड ऑफ द पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे येणारा पुन्हा अपरकट. आणखी एक दमदार चौकार. त्यांच्याकडनं 500 भूषणसाठी आता दिले जाणार. लागोपाठ 3 चौकार त्या ठिकाणी आणि काय क्लास बघायला मिळाला. परंतु इथे कुठेतरी पुन्हा एकदा बॉल तयार होतोय विजय. ओ आता समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा केस संपलाय. 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गुड स्टार्ट फॉर द टीम कृष्णा एंटरप्राइजेस. संदेश सोल्जर्सच्या विरुद्ध या ठिकाणी आपण पाहतोय कृष्णा एंटरप्राइजेस. टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय घेतला होता कृष्णा एंटरप्राइजेस संघानं आणि पहिल्या डावामध्ये विचार केला तर 60 डावा बनवल्या. त्यामध्ये विशेषतः अतुलनीय कामगिरी त्याची आपल्याला बघायला मिळाली. 33 धावांचं महत्वपूर्ण योगदान त्याच्या बॅटमधून बघायला मिळालं आणि 13 धावा संतोषच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. खरं तर राजू पाटील वीट उत्पादक संघटना या विभागाचे ते अध्यक्ष आहेत. तसेच भिवंडी तालुक्याचे खजिनदार देखील आहेत आणि त्यांच्या वतीनं सर्वच हॅट्रिक करिता तसेच अर्धशतकाकरिता 500 रुपयांचे कॅश प्राइज खेळाडूंना दिलं जाणार आहे. फिल्डिंग सेट करा. या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आलेल्या आहेत. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना खास करून भूषणनं जे फटके दाखवलेत खरोखरच नजाकत बघायला मिळाली. त्याच्या फटक्यांमध्ये त्याचा क्लास, त्याचं तंत्र, त्याची टेक्निक या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्या बॅटिंग मध्ये बघायला मिळाल्या. आणि आता सेकंड ओव्हर मध्ये आलाय गोलंदाज अक्षय आलाय.
अक्षयकडे चेंडू सोपवला. आज जे पहिलं अर्धशतक बघायला मिळालं तेही 40+ बॅटर कडून बघायला मिळालं. प्रवीण पॅन्थर्सना 2 पैकी 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतो. चला वेळेवरती लक्ष द्या टीम संदेश सोल्जर्स. अक्षय तयार होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर दीपक मडवी आहे. यावेळेला चेंडूला येऊ दिलं. फक्त हलक्या हातानं टॅप करत असताना एक जाव सेन्सिबल क्रिकेट. थोडासा वेळ घेतोय. खरं तर पहिल्याच बॉलवर त्याच्याही बॅटमधून आपल्याला चौकार बघायला मिळाला होता आणि एका धावेने स्कोर 19 वर. एका बाजूनं भूषणच्या बॅटमधून रन्स येतात आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी त्याला स्ट्रायकिंग एंडवर आणणं देखील गरजेचं आहे. आपण नेहमी चर्चा करतो ना की क्रिकेट हा तुम्हाला डोक्यानेही खेळावा लागतो. नेहमीच ताकदीनं तुम्ही खेळून चालणार नाही. कधी कधी युक्ती देखील लढवावी लागते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. अक्षयचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता आणि इथे आला व्हाईट बॉल. मिळेल एक्स्ट्रा धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 20 धावा. 20 रन्स ऑन दी बोर्ड नाव. अक्षय वन्स अगेन. हा फुल टॉस ड्राईव्ह करायचा होता. बॅटची आउटसाइड एज. बॅटची एज घेत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल. पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे आणि या ओव्हरमध्ये आता कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला. विकेटचा शोध घ्यावा लागेल संदेश सोल्जर्सला. स्वीप करायचं होतं. इथे देखील लाऊडली अपील करण्यात आली होती परंतु हा बॉल पुन्हा विकेट किपरकडे येतोय. भूषणला आता चांगल्या पद्धतीने थांबवलंय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आलेत आणि याच प्रकारे जर निर्धाव टाकले तर डेफिनेटली फलंदाजावर देखील दबाव वाढेल आणि त्या दबावातून विकेट मिळण्याच्या दाट चान्सेस शक्यता राहतील. 3 लागोपाठ चौकार आल्यानंतर लागोपाठ 3 चेंडू डॉट खेळलाय भूषण. चौकारांची हॅट्रिक आणि डॉटची देखील हॅट्रिक. परंतु अक्षय कमाल करतोय विदाउट प्रेशर गोलंदाजी करत असताना. ओ यावेळेला चांगला फटका आहे. इथे गॅप फाइंड केलाय आणि बॉल वेगाने सरसावतोय. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं जाईल सीमा पार आणि हा येतोय चौकार. जरूर डेफिनेटली आता इथून रन रेटनं एव्हरेजनं रन्स बनवत असताना धावांचा पाठलाग करत असताना पर ओव्हर 12 12.5 रन्स करायच्यात. 12-13 रन्स करायच्यात आणि आता सध्या दुसरे षटक सुरू आहे. 26 धावा स्कोर कार्डवरती तुम्हाला बघायला मिळतात. ऑन अन एव्हरेज सध्या बॅटिंग चांगली सुरू आहे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. हो यावेळेला पुन्हा एकदा स्लॅश केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल येतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा 2 धावा कंप्लीट होतात यशस्वीरित्या आणि आज बरोबर 2 धावांनी स्कोर झालाय. धावफलकावरती 28 आणि इथे षटक क्रमांक दुसरं संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 विदाउट एनी लॉस टीम कृष्णा एंटरप्राइजेस चेसिंग अ टार्गेट ऑफ 61.
2 षटकांचा केस संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 33 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. आता जरूर जो रिक्वायर्ड रन रेट होता थोडासा आता कमी होताना दिसतोय. ज्यावेळेला डाव सुरू झाला त्यावेळेला 12.20च्या गतीने धावा जोडायच्या होत्या, परंतु आता 11च्या गतीने धावा जोडायच्यात. म्हणजे 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जो खेळ अपेक्षित होता फलंदाजांकडून तो खेळ तर आपल्याला बघायला मिळाला. आणि आता पूर्णपणे प्रेशराईज करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय संदेश सोल्जर्स या टीमला. आता इथून एकच पर्याय संदेश सोल्जर्स टीम्सला असेल तो म्हणजे विकेट. विकेट इथून प्राप्त कराव्या लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील या मॅच मध्ये पलटवार करायचा असेल तर. आणि त्याच्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी आलाय बॉलर. तिसऱ्या षटकामध्ये संदेश सोल्जर्स चा हा सोल्जर येतोय, पवन आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पवनचा पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, पंच केलाय. दीपक मडवी इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर त्याच्या वतीने राहिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये दीपक थोडासा शांत दिसत होता, परंतु आता त्यानं इथून पहिल्याच बॉलवर ताकद झोकण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा पहिल्या चेंडूवरती पूर्ण करतोय. धावसंख्या 30-31 ची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पेपरवरती समीकरण आपण जर बघितलं तर मॅचचं चित्र आता इथून अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु सलामीवीर अजून खेळतात त्याच्यामुळे थोडेसे चान्सेस जास्त असतील त्या कृष्णा एंटरप्राइजेस संघाच्या. रिव्हर्स स्वीप केलाय, फाईन स्वीप आणि बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिव्हर्सचा बेताज बादशाह भिवंडी तालुक्याचा दीपक मडवी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अखेर त्याचा सिग्नेचर स्ट्रोक बॅट मधून येतोय चौकार. दीपक मडवीच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळालाय. प्रणयच्या विरुद्ध पहिला चौकार आलाय. इनसाइड आउट जागा बनवली आहे, बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जरूर उपस्थित होते, परंतु इथे त्या क्षेत्र रक्षकापर्यंत तो चेंडू नाही गेला आणि 2 धावा याच दरम्यान मिळाल्यात. इनसाइड आउटचा देखना फटका होता, थोडीशी जागा बनवली होती, स्वतःला रूम क्रिएट करत असताना हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता आणि या चेंडूवरती आल्या 2 धावा. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलाय. धावफलकावरती 36 धावा, 36 रन्स ऑन दी बोर्ड नाव. एकता, अखंडता, युनिटी, एकीचं बळ या सर्व गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला. 15 बॉल 25 ची गरज. प्रणय तयार, पुन्हा जागा बनवली आहे. यावेळेला पंच करत असताना कव्हर पॉइंटला या चेंडूला मात्र पाठवलं सरळ सीमा पार. येतोय क्लासिकल सिक्सर, षटकार. डाउन को पकड़ना मुश्किल ही नहीं. जबाबदारी घेतली दीपकनं. एकही विकेट प्राप्त करता आलेली नाहीये संदेश सोल्जर्सला. यावेळेला चेंडूला येऊ दिलं, फक्त सॉफ्ट अँड डिफेन्सिव्ह फटका होता. पॉइंटच्या दिशेनं बॉल येईल आणि त्याच्यावरती येते सिंगल आणि याचबरोबर 3 ओव्हरचा केस संपला. 45-15च्या गतीने धावा बनवल्या 3 ओव्हर्स मध्ये आणि आता 8च्या गतीने धावा करायच्या आहेत, कारण येणारे 12 बॉल 16ची गरज. 12 चेंडू आणि आता 16ची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी गेम प्लॅन आखला जाईल की इथून आता एक्झॅक्ट कोणता गोलंदाज आणावा, कारण लास्ट ओव्हर पेक्षा सेकंड लास्ट ओव्हर जी आहे ना ती फार महत्वपूर्ण ठरते. जसं की आपण ओडीआय क्रिकेटमध्ये पाहतो की 50व्या षटकापेक्षा 49व्या षटकाचं महत्व फार मोठं असतं, आणि जसं की T20 मध्ये 19वे षटक सर्वात महत्वपूर्ण गोलंदाज तुमच्या संघातील हाताळत असतो. तिथून एक कलाटणी मिळते. पेनल्टी मेट षटक असेल आणि आता ते 4थं षटक
हाताळण्याकरिता धीरजच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 40+ कॅटेगरी मधून हा खेळाडू आहे आणि धीरज आय थिंक कॅप्टन देखील आहे. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेटनं दीपकच्या विकेटचा शोध धीरजला घ्यावा लागेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. यष्टांच्या वरनं बॉल निघून गेलाय. कीपर बीट आणि बॉल मात्र बाई स्वरूपामध्ये लॉंग स्टॉप सीमा पार. नशिबाच्या धावा मिळतात 4. अगदी शफल झाला होता. ऑप्शनवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही इंच यष्टांच्या वरनं बॉल निघून गेला आणि तिथे मात्र चौकार आलाय आणि चौकारानं संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 50 रन्स. येस 49 आहेत आणि इथे बॉल हवेत आहे. मिस टायमिंग. दीपकची विकेट धोक्यात आहे आणि जिथे धोका तिथे लगेचच विरोधकांना ठोका आणि त्या ठिकाणी फलंदाज दीपक मडवीला बाद केलाय. विकेट गॉन. शिकार केले असं आपण म्हणू शकतो. 23 धावांचं महत्वपूर्ण योगदान आपल्या संघाला दिल्याने आता समीकरण बदललंय. येणारे 10 बॉल शिल्लक आहेत. 12 धावांची गरज आहे. धावा झाल्या तर धावफलकावरती आतापर्यंत 49 आणि अखेर सर्वात मोठी विकेट प्राप्त करत असताना धीरज कॅप्टन वर्सेस कॅप्टन आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालं तर रुपेश. 10 चेंडू 12 ची गरज. पेपरवरती समीकरण कृष्णा एंटरप्राइजेस संघाकरिता सोपं दिसतंय. प्रशांत मुकादम आणि कुणाल गवळी यांचा संघ तुम्ही पाहताय सध्या क्षेत्र रक्षण करत असताना. यावेळेला खराब चेंडू आहे. खराब चेंडू आहे. फ्लिक करायचं होतं त्या ठिकाणी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि दिशाहीन बॉल. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि 2 धावांनी स्कोर पुढे जाणार आहे. धावफलकावरती धावा 51. ओमकार गुळवी आणि देवेंद्र गुळवी यांचा संघ देखील आता या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट घेत असताना 10 ची गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेला जाणून बुजून दिशा दाखवली आहे. फक्त बॅटचा चेहरा ओपन करत असताना थर्ड मॅनला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय हा दणदणीत चौकार. वैभव इन द मिक्स. आणि बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू आणि आता इथून 6 धावांची आवश्यकता. भूषणच्या बॅट मधून येणारा हा 5वा चौकार. काय बॅटिंग पाहायला मिळाली आज भूषणची. यावेळेला पुन्हा खराब चेंडू आहे. वाईन लेगचे फिल्डर येत आहेत बॉलवर आणि चेंडूला अडवलाय. तोपर्यंत संधी होती एकदा पूर्ण करण्याची आणि पंचांचा वाईटचा इशारा. चला तर आता इथून फक्त 4 ची गरज आहे. मला वाटतं की 4 ओव्हर मध्येच हे समीकरण आता गाठण्याची तयारी कृष्णा एंटरप्राइजेस संघाची तुम्हाला बघायला मिळते. पहिल्या विजयाकडे अग्रेसर होत असताना खरं तर 60 धावा एक चांगली टोटल होती. ॲव्हरेज टोटल अगदी आपण बघितलं तर 12 ते 13 धावा पर ओव्हर बनवायच्या होत्या. परंतु गोलंदाज सुरुवातीलाच आपण बघतोय की विजय आणि अक्षय वरती जो आक्रमण केला तो आक्रमण बघण्यासारखा होता. कौतुकास्पद होता. 4 ची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता आणि इथे अपील झाली आहे. फलंदाज बाद. फिंगर गोज अप. प्लम एट BW. बॅटर गॉन. लागोपाठ 3 सिक्सर मारले होते आणि आता भूषणनं लागोपाठ 3 चौकार मारलेले आहेत. चला दोघांनी यायचंय.
खरं तर मॅच संपल्यानंतर या भूषण अजून बॅटिंग करतोय. विजेंद्र आपण इथे असाल तर या. 500चं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. राजू पाटील उद्योगपती ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपण या ठिकाणी देत आहोत. 4ची गरज आहे. बोलू तयार हो. यावेळेला पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. कोण आली सर. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. 58 धावा. 3 धावांची आवश्यकता. बॉल बाकी आहेत. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या ओव्हरमध्ये देखील जाऊ शकतो. एखादी विकेट भूषणची विकेट इथून आली तर डेफिनेटली कमबॅक संदेश सोल्जर संघाचा आपल्याला बघायला मिळेल. परंतु भूषण एकाही वेळेला रिस्की फटका खेळत नाहीये. प्रत्येकी बॉलवर अगदी चेंडूच्या मेरिटवर फटके खेळण्याचा प्रयत्न केला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील झाल्यात. स्कोर आर लेवल. फक्त एका धावेची गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जरूर आलाय परंतु त्या गोलंदाजाकडे फक्त एकच धाव वाचवण्याकरिता. 6वा सामना आपल्याला बघायला मिळतोय. अंश 11 वर्सेस नितीन 11 या 2 संघांदरम्यान ती लढत असेल. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. समीर आलाय आणि समीर असे स्ट्रायकिंग एंडला. फक्त एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज. बॉल हवेत. विकेट मिळेल का. झेलची संधी जरूर त्या ठिकाणी होती आणि याचबरोबर हा विजयी फटका आलाय. विजयी चौकार आपल्याला बघायला मिळतोय आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय कृष्णा एंटरप्राइजेस टीमनं. खूप खूप अभिनंदन कृष्णा एंटरप्राइजेस टीम अँड हार्ड लक टीम संदेश सोल्जर्स. तर लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीकडे वळतोय आणि जेथे सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर भूषण. Bhushan is the man of the match.